नवाब यांच्या नेतृत्वातील चौकशी युती नाही अशी आशिष शेलार यांनी राजकीय भूमिका जाहीरपणे व्यक्त केली. नवाब मलिकांचा पाठिंबा, नवाबच्या पाठिंबा राज्यात तुम्हाला चालतो आणि आता कसं चालत नाही? तुमच्या आशीर्वादानं नवाब मलिक जेलच्या बाहेर आहेत. नवाब मलिकांना देशद्रोही, याच नवाब मलिकाला तुमच्या अजितदादाच्या पक्षाने तिकीट दिलं, ते तुम्हाला चालतं आणि आता तुम्हाला चालत नाही. मला वाटतं हा दुटप्पीपणा आहे, भारतीय जनता पार्टी पण आहे. कणकवली नगरपंचायतीसाठी दोन भाऊ राणे बंधूच आता आमने सामने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत उभे ठाकले आहेत. जरी करत असले तरी मला असं वाटत नाही ते आरोप प्रत्यारोप करतील, ते एकच आहेत. आणि कोकणाच्या भूमीमध्ये राणेंच्या विरोधात सगळे लोक, सगळ्या संघटना एकवटलेल्या आहेत. राणेंची दादागिरी, राणेंची मस्ती ही संपवण्यासाठी. तर मला वाटत नाही की दुसरे भाऊ जे एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले असं तुम्ही म्हणता. एक इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे की भाजप सेनेमध्ये, म्हणजे त्या सेनेमध्ये आणि भाजपमध्ये जो तणाव सुरू आहे, त्यामुळे जे इच्छुक आहे ना ते फार प्रचंड टेन्शन मध्ये, काय होईल काय नाही, मतं मिळतील नाही. तुम्हाला दिसतंय चित्र? आहे सगळीकडं. सांगतो, मराठवाड्यात, महाराष्ट्रात काही ठिकाणी माहिती घेतली तर भारतीय जनता पार्टीला पूर्ण उमेदवार नाही मिळाले, शिंदेंना पूर्ण मिळाले. काही ठिकाणी शिंदेच्या पक्षाचा फॉर्म उमेदवारी नाकारून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भले त्यांनी परवाच्या दिवशी वरवरचं ठरवलं असेल, परंतु काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि घडत आहेत. त्याच्यामुळे जे आहेत उमेदवार तर खऱ्या अर्थानं हे जे उमेदवार आहेत, किती मिळणार आहे, किती फंड मिळणार आहे याच्यासाठीच उभे मेजॉरिटीनं, आणि त्याच आधारावर यांच्याकडे बरेच लोक गेलेले आहेत. परंतु जनता आता या सगळ्या याला उत्तर देईल. ठाकरेमुळे काँग्रेस दुरावली का? कारण वर्षा गायकवाड यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि दडपशाही करणाऱ्या पक्षासोबत जाणार नाही असं म्हणाले. हे बाबा, काय ठरवायचं हा काँग्रेसचा अधिकार आहे. शिवसेनेला काय ठरवायचा शिवसेनेचा अधिकार आहे. शिवसेनेनं काय करावं आणि काय करू नाही उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कोणालाही अधिकार नाही. आपल्या पद्धतीनं काम करणारी संघटना आहे, ज्याला ज्या ज्या पद्धतीनं काम करायचं असेल ते करतील. त्याच्याविषयी शिवसेना ऑब्जेक्शन सुद्धा नाही. बीड जिल्ह्यात एक घोटाळा उघडकीस आलेला आहे. मोबदल्यात गैरव्यवहार झाल्याचा आता समोर येतोय आणि काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. अधिकाऱ्यांनीच बनावट आदेश काढण्यात आला. खरं तर याच्या आणखी अनेक इन्क्वायरी चालू आहे. आपल्याकडे सुद्धा मागच्या काळात इथं संभाजीनगरात कोणत्या तरी अधिकाऱ्याने 102-103 कोटी पहिल्याची घटना घडली होती. आता जसं बीड सोलापूर मार्गामध्ये समृद्धीमध्ये सुद्धा, समृद्धी मार्गाच्या याच्यामध्ये सुद्धा भुमरेंचा जो ड्रायव्हर आहे, ज्याच्या नावावर हिबानामा आहे, त्याच्या नावावर सुद्धा करोडो रुपये काढण्यात घडीला प्रशासनाचा चालू आहे. त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहे. मी 2 वर्षाच्या निवडणुका झाल्यानंतर ते बाहेर आणणार आहे. परंतु हाच भुमरेंचा ड्रायव्हर अशाच पद्धतीने एक जणांनी पुन्हा हेबानामा भुमरेंच्या ड्रायव्हरला कसा हेबानामा करून दिला जातो आणि त्याच्यात कोट्यावधी रुपये भूसंपादनाचे मंजूर झालेले आहे. ते काढण्याचा कसोशीनं प्रयत्न चालू आहे. त्याला महसूल विभागातील अधिकारी एक प्रकारे सहकार्य करीत आहेत. ते आहे माहिती जरा. आता कसं इलेक्शनचा काळ आहे, रोज वेगवेगळे विषय आहे, त्यामुळे हा किती रुपयांचा दादा घोटाळा असेल अंदाजे? म्हणजे शेकडो, 2 आकड्यातच आहे. धाराशिवमध्ये एखादी टीका झाली की भाजपनं तो उमेदवार दिलाय ड्रग्स याच्यातला. जवळपास सगळ्याच पक्षांनी ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपींना दिलेली आहे अशी माहिती पुढे येते. तुमचा पक्ष, राष्ट्रवादी, सगळ्यांनीच जवळपास. आम्ही काही कोणालाही दिलेली नाही. ड्रग्ज कोणत्या आरोपीला आम्ही संरक्षण दिलं नाही. उलट आमच्या पक्षाने, आमच्या तिथल्या खासदारांनी, आमच्या आमदारांनी गोष्टीला विरोध केलेला आहे. भारतीय जनता पार्टी स्वतःचं दुसऱ्याचं वाकून बघत असेल, परंतु भारतीय जनता पार्टीने ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्षाची उमेदवारी दिलेली आहे असं आमचं घडलेलं नाही.
पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हावा आणि अजितदादांनी राजीनामा द्यावा मागणी अंजली दमानी यांनी केली, तसेच CDR काढावा अशी मागणी त्यांनी केली. बिलकुल त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं चालू आहे, तुम्हीच सांगा की ही जमीन सरकारी जमीन विकत येते, 99% पार्टनर असणाऱ्यावर गुन्हा का दाखल होत नाही, एक जे शुल्क का चुकवला जातो, आणि याच्यात पार्थ पवार दोषीच आहे. अजित दादा सांगतात, अजित दादा तिथेच ठिकाणी एक मोठा भूखंड आहे, तिथं बसणं उठणं आहे अजितदादांचं. अजितदादांना माहिती नाही, अजितदादा चुकीचं सांगतायत. तिथंच त्या भूखंडाच्या बाजूला त्या ठिकाणी वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं अजितदादा बसत उठत असतात, त्यांना सगळं माहिती आहे या सगळ्या विषयातलं. त्यामुळं हे खोटं या महाराष्ट्राला फसविण्याचं काम चालू आहे, अजितदादांना वाचविण्याचं काम चालू आहे. पार्थ पवार गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही भूमिका काही चुकीची नाही, ही योग्य भूमिका आहे. वेळ प्रसंगी आम्हाला आंदोलनाचं येणाऱ्या काळात हत्यार उपसावं लागेल. निवडणुका पण निवडणूक या विषयी मोठ्या प्रमाणावर राज्यव्यापी आंदोलन आम्ही हाती घेऊ या भ्रष्टाचाराच्या विरोधात. एकनाथ शिंदेने आता एक आदेश दिले त्यांच्या पक्षातील सगळ्या की मित्र पक्षातील समावेश तातडीनं रद्द करा, कोणालाही यापुढे घ्यायचं नाही. कालच्या बैठकीत अजून काय त्यांच्या बैठकीत म्हणतात, परंतु खालच्या लेवलला अशा काही गोष्टी फार पाळल्या जाईल असं मला वाटत नाही. कारण काही जणांच्या इच्छा वेगवेगळ्या पक्षात जाण्याच्या असतात, त्याला कोणी मुरड घालेल पूरक हे चुकीचं आहे. पण एखाद्याची इच्छा असेल त्याने जाणं एकमेकांकडे कुठेही, मला असं नाही. त्यामुळं हा आदेश किंवा ही जी काही सूचना आहे हिचं फार पालन, कारण कोणी कोणाच्या मनाचा मालक नसतो. ओबीसी आरक्षणावरून सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला एक सूचना केलेली आहे की उमेदवारी अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करा. पुढच्या मंगळवारपर्यंत सुनावणी आहे, मंगळवारी सुनावणी आहे, तोपर्यंत निवडणुकाही जाहीर करू नका. आरक्षणाचा भूळ कायम आहे. मला असं वाटतं राज्य सरकारने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या संपूर्ण सूचनेशिवाय अशा पद्धतीनं आता जो प्रोग्राम जाहीर केलेला आहे नगरपालिकेचा, त्याच्याविषयी कोणत्याही सूचना सुप्रीम कोर्टानं दिलेल्या नाही. परंतु निश्चित जिल्हा परिषद महानगरपालिका याच्याविषयी कोर्टाला जे वाटलं त्याच्याविषयी राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग यांनी अशा पद्धतीनं निवडणुका जाहीर करणं सूचित केलेलं आहे. आणि त्याच्यातून फार प्रोग्राम पुढे जाईल असं आम्हाला वाटत नाही. कारण आता जळगाव आणखी 2-3 महापालिकेत अशा घटना जे वेगवेगळे रिझर्वेशन्स होते त्याच्यात बदल झालेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा 2 वाढत झाला, जळगावमध्ये नव्यानं रिझर्वेशन काढलं गेलं. 1 दिवसाची प्रोसेस आहे. उद्योग मंत्री उदय सामंत असं म्हणाले की अंबादास दानवे माझ्या जवळचे मित्र आहेत, त्यांना बॉस बदलायचा असेल, त्यांची प्रक्रिया सुरू झाली असेल, चंद्रकांत खैरे त्यांना व्यवस्थित राजकारण करायला देतील असं वाटत नाही. ते माझे मित्र म्हणून मी त्यांना त्यांच्या मनातील बोलतोय, त्यांना हे ऐकल्यावर समाधान वाटेल, ते बॉस बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये आलेले असावे. मला असं वाटतं उदयजी माझे पण चांगले मित्र आहेत, परंतु या सगळ्या गोष्टी आमच्या मनात कदापि शिवलेल्या नाही. आमचे बॉस शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आहेत आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत. हा बॉस उद्या तो बॉस हा आमचा स्वभाव नाही, हे आमची जात नाही, हा आमचा धर्म नाही. दिल्लीमध्ये जी नाराजी व्यक्त केली गेली तर या पक्षातून त्या पक्षात प्रवेशापुरती मर्यादित नाही असं बोललं जात आहे. उद्धव ठाकरेंची युती बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी केली, त्यावरनं पण झाली असं बोलतात. नाही, त्याच्यात हे उद्धवजी ठाकरे साहेब खरं तर पहिला सरकारचा गव्हर्नमेंटचा आदेश होता तह हयात उद्धवजी, मधल्या काळात उद्धवजींनी झाल्यामुळे हे कारण हे तसं काय हे काही लाभाचं पद नाही, राहता पण येतं, पण उद्धवजी एक प्रिन्सिपल चालणार एक व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी ते सोडलेलं होतं. आणि उलट राज्य सरकारने हे रिएस्टेट करायला फार वेळ लावलेला आहे. 1-1.5 वर्षापासून ह्या पेंडिंग आहे आणि त्याच्यामुळे शिवसेना प्रमुखाच्या स्मारकाचा 2रा टप्प्याचं काम सुद्धा पेंडिंग आहे. ठीक आहे. मित्र पक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा अशी एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले. विचारलं तर मी याच्या आधी
चला माझा एक शेवटचा आपला आपल्या इकडं एक पुराण वस्तू संग्रह इथं शिवकालीन आणि सर्व साहित्य ठेवलेले, मात्र त्याला तिथले जे साहित्य त्यांना आता वाळवी लागलेली आहे, काही ग्रंथ आहे त्यांना ते कुचलेले आहेत आणि गेल्या 1990 मध्ये शेवटचं रंग आली होती. महानगरपालिका त्याकडे कुठलेही लक्ष देत नाही, तिथले संचालक हतबल झालेले आहेत. खरं तर ते संचालक मलाही 1-2दा भेटलेले आहेत. पूर्वार नावाचे जे संचालक ते बघतात. कोणत्याही प्रकारे खरं तर त्यांच्या वडिलांनी मोठं साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे शिवकालीन, परंतु महानगरपालिका या परिवाराचाही सन्मान, म्युझियमचाही सन्मान करत नाही. निश्चित छत्रपती सरकार या महाराष्ट्रात असताना अशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या कडच लक्ष होतंय मला वाटतं आहे. परंतु याच्यात आम्ही शिवसेना म्हणून आवाज उठवू आणि या स्मारकाचं धन्यवाद.